तर सनातनी धर्माच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा विधिमंडळामध्ये भाजपाच्या आमदारांनी दिल्या ना महाराष्ट्राच्या विधिमंडळात. तर सनातनी धर्म आणि आमचा सहिष्णू धर्म हिंदू धर्म याच्यात फरक करतो आम्ही. सनातनी धर्म आणि संविधान याच्यात आम्ही फरक करतो. तुकाराम महाराजांचा धर्म हा आम्ही हिंदू धर्म मानतो, पण तुकाराम महाराजांना छळणाऱ्या मंबाजीचा धर्म हा हिंदू धर्म असू शकत नाही, तो सनातनी. ज्ञानेश्वरांना मृत्यूदंडाची शिक्षा त्यांच्या आईवडिलाला देणारं पैठणचं धर्मपीठ हे सनातनी हिंदू आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज जो अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका असं म्हणणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली हे हिंदू धर्माचे. महात्मा फुले त्यांच्यावर मारेकरी घालवणारी लोक ही सनातन धर्माची आहेत. आणि सार्वजनिक सत्य धर्म सांगून 18 पगड जातीच्या लोकांना आपला पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळे करणारे महात्मा फुले आमच्यासाठी सर्वात मोठे हिंदू आहेत. त्यामुळे इथली लढाई ही सनातनी हिंदू आणि हिंदू अशी आहे. मग सनातनी हिंदूची बाजू आज RSS घेतं, भाजपा घेतं. म्हणून त्यांच्या विचारसरणीवर प्रभावित झालेली लोक आज हल्ले करतायत. मग ते सुप्रीम कोर्टाच्या जजवरचा हल्ला असो, गवई साहेबांवरचा, की दाभोळे पानसरकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या असो, हे सुरूच राहतं. ही लढाई लढायला आम्ही तयार आहोत.